आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे जे आहेत त्याचा पार पडत आहेत। या मेळाव्यामध्ये अनेकांचे प्रवेश जे आहेत त्या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये पाहिलं तर प्रामुख्याने भोसरी विधानसभा निवडणूक लढलेले अजित गव्हाणे हे पुन्हा अजित पवारांची साथ जी आहे ती देणार आहे। त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आपल्यासोबत आहे। काय सांगाल, अजित गव्हाणे विधानसभेला तुमच्याकडून लढले, आता पुन्हा एकदा अजितदादांची साथ ते देत आहेत? नक्कीच अजित भाऊ गव्हाणे हे ज्येष्ठ नेते आहेत। अजित भाऊ गव्हाणे हे संधी साधू आहेत। त्यांनी फक्त विधानसभेला जे लोकसभेनंतर जो वातावरण झालता, महाविकास आघाडीचा जो माहोल झालता त्याचा अंदाज घेऊन ते पक्षामध्ये आले होते। त्यांना ते मनाने किंवा फिजिकली आमच्याकडे नव्हते आले, फक्त एबी फॉर्म घेण्यासाठी आमच्यापाशी ते आले होते। हे मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। अजित भाऊ गव्हाणे हे कधी आमच्या पक्ष कार्यालय असतील, कुठलं आंदोलन असेल, कुठल्या कार्यक्रमात कधी उपस्थित नव्हते। ते फक्त जाण्याची वाट बघत होते, त्यांना निमित्त लागत होतं। आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं, आम्ही त्यांना थांबा असं त्यांना आवर्जून सांगत होतो। परंतु आम्हालाही कल्पना आहे, माननीय पवार साहेब यांना मानणारा मोठा वर्ग भोसरी विधानसभेमध्ये आहे। जे अमोल कोल्हे साहेब खासदार झाले त्यांना 1,19,000 मतदान त्या विधानसभेत झालं। अजित भाऊ गव्हाणे आल्यानंतर फक्त 1,49,000 म्हणजे 20-25 मतदान वाढलेलं होतं। म्हणजेच माननीय पवार साहेब यांची ताकद त्या विधानसभेमध्ये आहे। म्हणून अजित भाऊंना आम्ही कायम सांगत होतो महापालिकेला आपल्याला फायदा होईल, परंतु त्यांना जाण्याचा मानस त्यांचा होता। त्यांचे पदाधिकारी त्यांचं ऐकत नव्हते, म्हणून अजित गव्हाणे आज आमच्याकडे नाही आहेत असं आम्हाला जाणवतं आहे। म्हणून मी कालच पक्षातनं त्यांची हकलपट्टी केलेली आहे। म्हणून आता त्यांनी कुठे जायचं काय जायचं तो त्यांचा विलास लांडेंचं देखील तुम्ही नाव घेतलं की त्यांची देखील हकलपट्टी, दोघांची हकलपट्टी करण्यात आली। आता विलास लांडे म्हणतात मी प्रवेशच केला नव्हता। माननीय विलास काका लांडे यांची हकलपट्टी मी असं माझं तुम्ही व्हिडिओ ऐकला तुमच्या लक्षात येईल। विलास काकांचा आमच्या पक्षामध्ये प्रवेश झालेला नव्हता हे मी त्याच्यामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे। काका हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम असतात। मी एवढंच सांगितलं, ज्या मार्गदर्शनाने अजित भाऊ गव्हाणे आमच्याकडे आले होते, पुन्हा त्याच मार्गदर्शनाने ते पुन्हा अजित पवारांच्या गटात गेलेले आहे। वर्धापन दिनाला आपण पाहिलं असेल, माननीय विलास काकांनीच सर्व पेपरमध्ये ॲड दिलेल्या होत्या, तुम्हालाही कल्पना आहे। म्हणून विलास काका आमच्याकडे कधीच नव्हते, ते अजित भाऊ आपल्या अजितदादांकडेच होते। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, जे अजित गव्हाणे आमच्याकडे आले त्यांना तुम्ही घेऊन चाललेले आहात। इतका वेळ का लागला बघ? तुम्हाला हे आधी समजलं नाही का की अजित गव्हाणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत? नाही, नक्कीच आम्हाला माहितीच होतं हे लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही। हे फक्त विकासाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत। विकासासाठी आम्ही तिकडे गेलो असं सांगत असतील तर माझं त्यांना आता आव्हान असेल, आपण पण आत्मचिंतन केलं पाहिजे। 4 आठवड्यामध्ये आपण ज्या प्रभागातून निवडून आलो त्यामध्ये काय काय विकास आपण केला आहे आपण स्वतः तपासावा व लोकांना तुम्ही नंतर सांगा की विकासासाठी आम्ही गेलो आहे। काल आमच्या आज सभा असताना साहेबांची, म्हणून मी काल त्यांची हकलपट्टी केलेली आहे। जे मला कल्पना होती की त्यांच्या कुठलाही कार्यकर्ता इकडे येणार नाही आहे आणि त्यांनी त्यांच्या DPला म्हणजे व्हॉट्सअपच्या ग्रुपला असतील त्यांनी माननीय अजितदादा पवार यांचे फोटो लावलेले होते, त्यांचे स्वागताचे बॅनर्स त्यांनी लावलेले होते। म्हणून मला अनुभव आला व आमच्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी काल फोन केले होते 1 वाजता की तुम्ही अजित पवार गटात या। म्हणून मी काल त्यांची हकलपट्टी केली। काही पुरावा असल्याशिवाय हकलपट्टी करणं योग्य नाही। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हे पक्षप्रवेश झाले असं वाटतं होणार? 100% महानगरपालिका निवडणूक ही महायुतीच्या बाजूने लोकांचं मत असेल। जसं विधानसभेला महाविकास आघाडीचा बोलबाला होता म्हणून ते पक्षात आले होते, तसेच महापालिकेला महायुतीचा बोलबाला त्यांना जाणवतोय, म्हणून ते आज महापालिकेच्या हिशोबाने आज अजित पवार गटात जात आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।